मात्र जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही, असं विखे पाटलांनी विश्वास व्यक्त केलाय. ठीक आहे ना, बघूयात ना त्यांच्याजवळ काय म्हणजे काहीतरी मुख्यमंत्र्यांनी निरोप घेऊन सांगितलं. आले असावेत कधी आज सरकारकडून सकारात्मक. आता तुमच्या साक्षीनंच होणार आहे, प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी तरी काय उत्तर देऊ. काय म्हणलेत मुख्यमंत्री त्यांना, काय म्हणलेत दोन उपमुख्यमंत्री, शिष्टमंडळात कोण आहे, एकतर्फी शिष्टमंडळ आहे का कसं आहे, सरकारचं शिष्टमंडळ आहे का काय काय, आता प्रत्यक्ष बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. एकतर्फी काय भूमिका आहे का काय आहे का कसं आहे का कामाच्यावर दबाव आणून काही लादायचंय का, किंवा मराठा समाजात काही पुन्हा गैरसमज पसरायचा आहे, संभ्रम काय, हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना, आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सरकार सकारात्मक आहे, सगळ्या मागण्यावर तोडगा निघत आहे, असं रात्री बोलले. कुठे 10 महिन्यात काही सकारात्मक आम्हाला काही तुकाराम कोणीच दिसला नाही, त्याच्यात कोणीच नाही दिसला. गेले 10 महिने झालं वाटोळं आमचं. त्याला हा मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग खरंय त्यांचं, आणि त्यांच्या सरकारचं पण खरंय, मग खरंय. ते जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं, सारथीतला अभ्यासक्रम 1554 होता तो काढून टाकला, मराठ्यांचे गुन्हे मागे घेतले नाही, मराठ्यांचे पोर बलिदान गेले, त्यांचे निधी दिले नाहीत, काही जणांचे काहींना नोकऱ्या दिल्या नाहीत, याला जर ते सकारात्मक म्हणत असतील तर मग मात्र नक्की आहे. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR काढला, प्रमाणपत्र दिले नाही, त्याला ते सकारात्मक म्हणत असले तर मग मात्र आहे. ते जर म्हणत असले 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी आम्ही दिल्या नाहीत मुद्दाम, मग ते सकारात्मक त्यांच्यासाठी असू शकतं. आमच्यासाठी तर सकारात्मक कुठं दिसतच नाहीये. आमचं तर सगळं वाटोळंच झालं. 10 महिने झालं तुम्हाला वेळ देऊन, तुम्ही कुठं काही